आणि यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आता बीडमध्ये दाखल झालेत। अप्पर पोलीस महासंचालक सीआयडी प्रशांत बुर्डे हे तिथे दाखल झाल्याचं कळतंय। मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन ते पाहणी करणार आहेत। देशमुख कुटुंबाची ते भेट घेतील, तसंच आतापर्यंतच्या तपासाची पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेतली जाईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आता क्षणाला आपल्याबरोबर आहे। सुरेश, सीआयडीचं पथक जे आहे ते बीडमध्ये दाखल झाल्याचं कळतंय, काय घडामोड? सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे एसपी ऑफिसमध्ये दाखल झाले होते। त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात आतापर्यंत तपास झालेला होता त्या संदर्भातली माहिती देखील घेतली। त्याचबरोबर अधीक्षक यांच्यासोबत आता हे पथक केजकडे रवाना झालेलं आहे। जे घटनास्थळ आहे त्या घटनास्थळाची देखील पाहणी केली जाणार आहे। त्याचबरोबर देशमुख कुटुंबाची भेट देखील घेतली जाणार आहे आणि या तपासामधील जे काही बारकावे आहेत त्या संदर्भात देखील आता तिथले जे पोलीस अधिकारी आहेत, वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, यांच्यासोबत बैठक देखील घेणार असल्याची माहिती आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज 17 दिवस होत आहेत आणि 17 दिवसानंतर अद्याप 3 आरोपी जे आहेत ते 3 आरोपी मोकाट आहेत। त्यानंतर या प्रकरणावरून आता सत्ताधारी असतील, विरोधक असतील, या सर्वांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचं देखील सांगितलं होतं। त्याचबरोबर 28 तारखेला सर्वपक्षीय जो बीडमध्ये मोर्चा होतोय त्या मोर्चाच्या अगोदर आरोपींना अटक करा असे देखील जे आवाहन आहे ते पोलीस प्रशासनाला करण्यात आले। त्याबरोबर इशारा देखील सरकारला देण्यात आला। त्यामुळे आंदोलक रस्त्यावर उतरण्याच्या अगोदर या आरोपींना अटक करण्याच्या अनुषंगाने ज्या हालचाली आहेत त्या वरिष्ठ पातळीवर सुरू झालेल्या आहेत। त्यामुळेच सीआयडीचं जे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं पथक आहे ते बीडमध्ये दाखल झालेलं आहे। त्यामुळे या तपासामधून समोर काय येणार आहे आणि आरोपींना अटक केलं जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सुरेश, या सगळ्या माहितीबद्दल। सीआयडीचं पथक आज देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहे। आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी कशा पद्धतीने तपास केलेला आहे याबद्दलची माहिती देखील आज वरिष्ठांनी जाणून घेतली आहे।